हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15 पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 11. यतन्तः योगिनः च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तः अपि अकृतात्मानः न एनं पश्यन्ति अचेतसः. प्रयत्न करणारे किंवा योगी स्वतःमध्ये स्थित असलेले आत्मतत्व जाणतात, परंतु प्रयत्न करत असूनही ज्यांचे चित्त शुद्ध नाही, जे आत्मसन्मुख नाहीत, असे परमात्मा जाणू शकत नाहीत. साधना कशी करावी? भगवंत श्रींनी आत्मतत्व कोण जाणतो, आत्मसाक्षात्कारी कोण होऊ शकतो, तसेच आत्मतत्वाची ओळख कोणाला होत नाही, आत्मसाक्षात्कार कोणाला होऊ शकत नाही, हे येथे स्पष्टपणे सांगितले आहे. याचा अर्थ आपण काय केले असता आपल्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार होईल आणि आपण काय केले असताना आपल्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार होणार नाही, अशा दोन्ही गोष्टी येथे सांगितल्या आहेत. याचा अर्थ साधना करताना कोणते पथ्य पाळावे हे येथे सांगितलेले आहे. यावरून ज्याचा त्याने योग्य तो बोध घ्यावा. यतन्तः योगिनः च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं. यतंत जो प्रयत्न करतो, जो साधना करतो, जो आत्मज्ञान व्हावे म्हणून तपश्चर्या करतो, त्याला आत्मज्ञान होते, तो साक्षात्कारी होतो. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी काय करावे ते सांगितले आहे. नुसते घरी बसून कोणाला परमात्मा भेटत नाही. यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. आत्मज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास, साधना करावी लागते. परमात्म्याचे दर्शन व्हावे म्हणून तपश्चर्या करावी लागते. योगीन अशी साधना करून साधक ज्ञानी होतो, त्याला आत्मज्ञान होते, तो योगी होतो. याला देह आणि आत्मा यामधील पृथक्करण उमजते. याचा अर्थ साधना किती करायची ते येथे स्पष्ट केले आहे. आत्मज्ञान मिळेपर्यंत साधना करायची आहे. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत अभ्यास करायचा आहे. आत्मज्ञान प्राप्त झाले की अभ्यास सोडून द्यायचा नाही, हे समजावे म्हणून योगी शब्द वापरला आहे. अभ्यास सतत चालू ठेवायचा आहे. आत्मसाक्षात्कार झाला की साधना सोडून द्यायची नाही. यतन्तः अपि अकृतात्मानः न एनं पश्यन्ति अचेतसः. साधना करताना चित्त शुद्ध असावे लागते. मनात दुष्ट भाव बाळगून, दुष्ट हेतू ठेवून जर कोणी परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून साधना करील तर त्याला साक्षात्कार होणार नाही. त्यातून अशाला त्याच्या साधनेचे फळ म्हणून परमात्मा प्राप्त झालाच तर तो त्याच्याच नाशाला कारण होईल. यासाठी भस्मासुराचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. त्याला परमात्मा प्रसन्न झाला आणि त्याला पाहिजे तो वर परमात्म्याने दिला, परंतु त्या वराने त्याचाच नाश झाला. मनात भौतिक स्वार्थाचे भाव असतील तर परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. मन संपूर्णपणे परमात्म्यात तल्लीन झालेले असले पाहिजे. आपल्या शरीराच्या रोमरोमाला एका परमात्म्याशिवाय अन्य विषय असता कामा नयेत. मनात हेतू बाळगून त्या हेतूसाठी सफलता मिळावी अशी इच्छा धरून कितीही साधना केली तरी साक्षात्कार होऊ शकत नाही. असा प्रयत्न हा संसारिक झाला. असा प्रयत्न परमात्मा मिळावा यासाठी नसून आपल्याला काहीतरी लभ्यांश मिळावा यासाठी असेल. कदाचित त्याचे संसारिक फळ मिळेलही, परंतु परमात्मा मिळणार नाही. मनात परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा असाही हेतू ठेवायचा नाही, कारण अशा साधकाला साधनेसाठी मर्यादा येते. किती साधना करावी याला एक सीमारेषा येते. मग असा साधक आपल्या मनात एक गणित मांडतो की अमुक साधना केली की साक्षात्कार झाला पाहिजे. त्याच्या मताप्रमाणे
तेवढी साधना करून त्याला साक्षात्कार झाला नाही की तो साधना सोडून देतो. मनातील कोणतीही इच्छा जीवनाला जखडून घेते. त्या इच्छेने आपले जीवन व्यापले जाते. हे बंधन इतके घट्ट असते की मृत्यूही ते बंधन तोडू शकत नाही. शरीराचा त्याग झाला तरीही वासना, कामना सुटत नाहीत. त्या इच्छा आत्म्याला झाकोळून त्याच्यासह शरीरातून बाहेर होतात. नेमका याच कमकुवतपणाचा आपण साक्षात्कारासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. परमात्म्याच्या साधनेत इतके रत असायचे, इतके बुडून घ्यायचे की शरीर थकले तरीही परमात्म्याची साधना चालू असावी. त्यामुळे ती साधना आपल्यासह शरीराचा त्याग करून बाहेर होईल. नेहमी नित्य गोष्टीचीच कास धरावी. त्यामुळे नित्य गोष्ट साध्य होऊन आपण नित्यानंद होऊ. आपण जर नष्ट होणाऱ्या वस्तूची हाव धरली तर ती वस्तू जरी आपल्याला प्राप्त झाली तरी ती वस्तू जेव्हा नष्ट होईल तेव्हा आपला आनंदही नष्ट होईल. या विश्वात एका आत्म्याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. यास्तव आत्मज्ञानाची साधना करावी. त्यायोगे आत्मज्ञानी व्हावे आणि चिर शाश्वत नित्य आनंद प्राप्त करावा. यासाठी कोठेही अन्य ठिकाणी जाण्याचे कारण नाही. ही नित्य गोष्ट आपल्याजवळ आहे. ती नित्य असल्यामुळे ती आपल्यात सदा सर्वदा आहेच. केवळ साधना करून ती जाणून घ्यायचाच काय तो अवकाश आहे. हरिओम.